नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मी विज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांसाठी घर बांधणीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात त्या लोकांना आता जर स्वतःचं घर उभा करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ग्रामीण भागात स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिलेला आहे. ग्रामीण भागातील बांधकाम परवानगी मिळवताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंब दूर करण्यासाठी ही प्रक्रिया आता अत्यंत उपयोगी ठरणार आहे, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. प्रशासकीय क्लिष्टतेतून होणार सुटका. पुणे येथे आयोजित एका बैठकीत बोलताना उदय सामंत यांनी स्पष्ट केले की सध्या ग्रामीण भागात बांधकामाची परवानगी मिळवण्यासाठी नागरिकांना विविध विभागाचे उंबरटे झिजवावे लागत आहे. अनेकदा नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा कालावधी लागतो. ही गुंतागुंत कमी करून सर्वसामान्य माणसांना विना त्रास घर बांधता यावे यासाठी नियमावली व सुसूत्रता आणण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहे. पारदर्शक आणि वेगवान प्रक्रिया वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागाचा विस्तार होत आहे. अशा वेळी कायदेशीर चौकटीत राहून घरे बांधणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. उदय सामंत यांच्या पुढाकाराने आता ही परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. सामान्य माणसाच्या गरजांचा विचार करून नियमांचे सुलभीकरण केले जाईल, जेणेकरून घराच्या कामात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असं यांनी सांगितलेलं आहे. विकासाला मिळावी नवी गती. या निर्णयामुळे केवळ घर बांधणीच नाही तर ग्रामीण भागातील गृह प्रकल्पांना गती मिळणार आहे. या प्रक्रियेमुळे मानवी हस्तक्षेप कमी करण्याच्या साठी ऑनलाईन प्रणालीचा सक्षम वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे ठराविक कालमर्यादेपर्यंत तुम्हाला जर परवानगी शक्य नसेल, ज्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मूलभूत आणि सुविधांचं बळकटीकरण देण्यासाठी उदय सामंत यांनी ग्रामीण भागामध्ये जे लोक घर बांधतात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण जरी येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ती अडचण दूर करण्याच्या दृष्टीनं तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे. त्याच्यामुळे आजूबाजूला जे काही लोक आहेत त्यांना जर या व्हिडिओची जर अशा प्रॉब्लेम्सला फेस करावा लागत असेल तर त्याची माहिती तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कळाली असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.